एक लग्न प्रेम कहाणी भाग 5. सगळेजण देशमुख फॅमिलीमधून हळूहळू निघालेले होते, कारण सगळा कार्यक्रम संपत आलेला होता. सगळे गेस्ट निघून गेल्यानंतर सिद्धार्थ रागाने अवनीच्या हाताला जोरात पकडतो आणि बोलतो, कोण आहेस तू आणि माझी अंतरा कुठे आहे? कुठे ठेवले आहेस तू तिला? अवनी काहीच बोलत नाही, पण सिद्धार्थाचा राग बघून ती मात्र खूप घाबरलेली होती. या देशमुखांची पावर ना अजून तू बघितलेली नाहीस. लवकर बोल, कुठे ठेवले आहेस तू माझ्या अंतराला आणि कोण आहेस तू? तुझी हिंमत तरी कशी झाली ग माझ्या अंतराची जागा घ्यायची? तिच्या जागी नवरी बनून कशी काय तू येऊ शकतेस? सिद्धार्थ खूप रागाने अवनीकडे बघून बोलत होता. अवनी फक्त सिद्धार्थाचे बोलणे गप्प ऐकून घेत होती, काहीच बोलत नव्हती. सिद्धार्थाचे बोलणे ऐकून तिला खूप रडू येत होतं. तिची यामध्ये काहीच चूक नसताना सिद्धार्थ तिला खूप काही बोलत होता. अवनी काहीच बोलत नाही हे बघून सिद्धार्थ रागाने विक्रमकडे बघतो आणि बोलतो, डॅड, ही अशी नाही बोलणार. तुम्ही पटकन पोलिसांना कॉल करा, म्हणजे पोलिसांना तरी ही सगळं काही खरं सांगेल. सिद्धार्थ रागात बोलतो. अवनीला अजूनही गप्प बसलेले बघून सिद्धार्थचा राग जास्तच वाढत होता. हे बघ मुली, तू कोण आहेस आम्हाला माहिती नाही. जे काही खरं असेल ते आम्हाला सांग, नाहीतर तूच खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येशील. विक्रम अवनीला बोलतो. डॅड, तुम्हाला मी बोललो ना पोलिसांना बोलवा, तेव्हाच बोलेल. सिद्धार्थ पोलिसांचे नाव ऐकून अवनी खूप घाबरते. पोलीस नको, प्लीज तुम्ही पोलिसांना नका बोलवू. अवनी रडत होती. तिला आता सगळं काही नको झालेलं होतं. हे बघ मुली, तू प्लीज रडू नकोस, पण फक्त आम्हाला एवढं सांग की तू कोण आहेस आणि अंतरा कुठे आहे? आम्हाला सगळं तू खरं सांगितलेस तर आम्ही तुला पोलिसांच्या हवाले नाही करणार, पण जर तू आम्हाला काही खरे सांगितले नाहीस तर सिद्धार्थला आम्ही थांबवू शकत नाही. तो खूप प्रेम करतोय का अंतरावरती? सिद्धार्थची आजी अवनीला बोलते. आजी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खरं सांगत आहे. मीच अंतराची मोठी बहीण आहे आणि मला खरंच नाही माहिती की अंतरा कुठे आहे. जर मला माहिती असते तर मी तिची जागा कधीच घेतली नसती आणि तिला किडनॅप करून मला काय भेटणार आहे? शेवटी ती माझी बहीण आहे. मलासुद्धा हे लग्न नव्हते करायचे, पण बाबांनी मला लग्न करायला लावले. माझ्यासुद्धा फॅमिलीच्या इज्जतीचा हा प्रश्न होता, त्यामुळे मीसुद्धा या लग्नाला तयार झाले. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला अवनीचा खूप राग येत होता आणि त्यालासुद्धा हा राग सहन होत नाही. तो पटकन अवनीच्या जवळ येतो आणि तिचा जोरात हात पकडतो. बास, खूप बोललीस. तुला नाही ना खरे बोलायचे? नको बोलू, पण आता तुला या घरात जागासुद्धा मिळणार नाही. सिद्धार्थ रागात अवनीचा हात पकडून घराबाहेर थोडीतरी शंका आलेली होती. ही मुलगी एवढं बोलत आहे तर मला अंतराच्या बाबांना सगळं विचारलं पाहिजे. कदाचित ही जे बोलत आहे ते खरंसुद्धा असू शकते. विक्रम विचार करत पटकन अविनाशरावांना कॉल करतात आणि मुद्दाम फोन स्पीकरवरती ठेवतात. त्याचवेळी अंतराच्या घरी सीमा आणि अविनाश याच गोष्टीवरून बोलत होते. जर देशमुख फॅमिलीला समजले अंतरा लग्नातून पळालेली आहे तर देशमुख फॅमिली आपल्याला सोडणार नाही. सीमा घाबरून बोलते. तुला अजून अंतराचीच काळजी आहे का गं? तुला त्या अवनीची अजिबात काळजी नाही? एकदा तरी विचार केलेला आहेस का तू अवनीबद्दल? जर देशमुख फॅमिली अवनीला काही बोलली, तिच्याबद्दल काही चुकीचे केले तर काय होईल माझ्या मुलीचे? आता ती काय सहन करत असेल काय माहिती. त्यात तिची तब्येतसुद्धा ठीक नाही. त्याचवेळी अविनाशरावांचा फोन वाजतो. फोन ते बघतात. स्क्रीनवरती विक्रमचे नाव बघून अविनाशराव खूप घाबरलेले होते. घाबरतच ते कॉल रिसीव्ह करतात. हॅलो, अविनाशराव घाबरत बोलतात. अविनाश, ही काय मस्करी लावलेली आहे? ही मुलगी कोण आहे आणि अंतरा कुठे गेलेली आहे? ही मुलगी स्वतःला अंतराची बहीण बोलत आहे, असे कसे होऊ शकते? मला माहिती आहे तुम्ही सगळेजण नाराज आहात, पण आम्हालासुद्धा खरंच माहिती नाही की अंतरा कुठे आहे. जेव्हा सीमा अंतराला आणायला रूममध्ये गेली तेव्हा अंतरा रूममध्ये नव्हतीच. आम्ही तिला खूप शोधले, पण ती नाही सापडली आणि हा आपल्या दोन्ही घराच्या इज्जतीचा प्रश्न होता. त्यामुळे मी हे मोठे पाऊल उचलले आणि माझी मोठी मुलगी अवनीला लग्नासाठी तयार केले. मग ही मुलगी स्वतःला अंतराची मोठी बहीण समजत आहे, ते खरं बोलत आहे का? विक्रम विचारतात. हो, हे खरं आहे. तीच माझी मुलगी आहे अवनी. मग तुम्ही आजपर्यंत आम्हाला हिच्याबद्दल काहीच का नाही सांगितले? असं काय झाले होते की तुम्हाला एवढी मोठी गोष्ट लपवावी वाटली? नाही हो, आम्ही तुमच्यापासून काही लपवले नाही, पण जेव्हा तुम्ही लग्नासाठी मागणी घालायला आला होता तेव्हा माझी मोठी मुलगी अवनी हॉस्पिटलमध्ये होती. तिचा 2 महिन्यापूर्वी खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता आणि ती कोमामध्ये गेलेली होती. काही दिवसांपूर्वीच ती शुद्धीवरती आलेली आहे आणि याच गोष्टीमुळे आम्ही तुम्हाला अवनीबद्दल काही सांगू शकलो नाही आणि हे सगळं काही इतक्या काही गडबडीमध्ये झालं की आम्ही तुम्हाला काहीच बोलू शकलो नाही.
फोन स्पीकरवर होता, त्यामुळे अविनाशचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला होता. ॲक्सिडेंटबद्दल ऐकून सिद्धार्थलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि तो विकीकडे बघतो. विकी इशारा करून सिद्धार्थला सांगतो की हीच ती मुलगी आहे जिचा ॲक्सिडेंट तुझ्या हातून झालेला आहे. सध्या तरी सगळ्यांना माहिती झाले होते की अंतरा लग्नामधून पळून गेलेली आहे. मला आता समजत नाही की आपण काय करावे. ती मुलगी तर खरे बोलत आहे. खरंच ती अंतराची मोठी बहीण आहे. यामध्ये त्या मुलीची काही चूक नाही. तिचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे ती आपल्याला दिसली नाही, विक्रम बोलतात. अंजलीला खरं तर अंतराच्या घरच्यांचा खूप राग येत होता, पण अचानक त्यांना अवनीबद्दल विचार येतो. त्या पटकन बाहेर जातात आणि अवनीला शोधू लागतात. त्यांना बाहेर कुठेच अवनी दिसत नाही. अंजलीला वाटते की कदाचित अवनी इथून गेली असेल, त्यामुळे त्या घरामध्ये यायला निघतात. पण अचानक त्यांचे लक्ष बाजूला पडलेल्या अवनीकडे जाते आणि त्या जोरात ओरडतात, अहो अहो सिद्धार्थ, निशा, विकी, लवकर इकडे या बाहेर. बघा ना, अवनीला काय झालेलं आहे, कशी पडलेली आहे ही. अंजलीचा एवढा मोठा आवाज ऐकून सगळेजण घाबरतच बाहेर येतात. बघतात तर अवनी बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेली होती. अरे, हिला तर चक्कर आलेली दिसते. हिला लवकर आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पाहिजे, कारण अविनाश मागाशी सांगत होता तिचा 2 महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंट झालेला होता आणि ही कोमामध्ये गेलेली होती. त्यामुळे हिला काही कमी जास्त होता कामा नाही. लवकरच आपण हिला हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे. जर हिला काही झाले तर आपण सुद्धा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. सिद्धार्थ, तू पटकन मुलीला या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. मी मागून येतोच, विक्रम बोलतो. नाही डॅड, मी हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही. मी या मुलीला हातसुद्धा लावणार नाही. मला फक्त अंतरा पाहिजे. माझ्या आणि हिचे काहीही संबंध नाहीत. मी हिला काय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार नाही. ही फक्त बेशुद्ध पडलेली आहे, मेली तर नाही ना. सिद्धार्थ, काय बोलत आहेस तू? तुला समजत आहे का? उगीच वेड्यासारखं काहीही बडबड करू नकोस. तुझ्या आता अवनीबरोबर लग्न झालेलं आहे. तू जरी मानत नसलास तरीसुद्धा अवनी आता तुझी बायको आहे. तू अंतरासोबत नाहीस तर अवनीसोबत लग्न केलेले आहेस. लग्नाचे सगळे विधी तू अगदी अवनीसोबत पार पाडलेले आहेस. जरी तुझ्या मनात नसले तरीही तुला हे सगळं काही ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. आता हीच तुझी बायको आहे आणि तिची काळजी घेणं हेच तुझं कर्तव्य आहे, विक्रम बोलतो. सिद्धार्थ अवनीला कधी त्याची बायको म्हणून स्वीकारणार नव्हता, पण त्याला ॲक्सिडेंट झालेला दिवस आठवतो. त्यामुळे अवनीचा ॲक्सिडेंट झालेला होता. त्यामुळे नाईलाजाने सिद्धार्थ पटकन अवनीला उचलतो आणि विकीसोबत हॉस्पिटलमध्ये निघून जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर माने यांनी अवनीची ट्रीटमेंट केलेली होती. त्यामुळे आत्तासुद्धा अवनीवर डॉक्टर मानेच ट्रीटमेंट करू लागतात. अवनीला चेक केल्यानंतर डॉक्टर माने बाहेर येतात आणि सिद्धार्थला बोलतात, हे बघा मिस्टर सिद्धार्थ देशमुख, मी आधी सांगितलेले होते, अवनीच्या तब्येतीची काळजी घेणं खरंच खूप गरजेचं आहे. त्या आत्ताच आउट ऑफ डेंजरमधून बाहेर आलेल्या आहेत. तिची तब्येत खूप खराब आहे. मिस्टर पाटील यांना मी सांगितले होते हिला त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी बोलू नये, ज्यामुळे हिला जास्त त्रास होईल, स्ट्रेस निर्माण होईल. डॉक्टर, हे तुम्ही मला का सांगत आहात? माझा आणि हिचा काहीही संबंध नाही. ती फक्त बेशुद्ध पडलेली होती, म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. सिद्धार्थ रागाने बोलतो आणि तिथून निघून जातो. काही वेळानंतर अवनीला शुद्ध येते आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये बघून तिचा पूर्णपणे गोंधळच उडालेला होता. मी हॉस्पिटलमध्ये काय करत आहे? मला इथे कोणी आणले? देशमुख फॅमिलीने आणले असेल का? नाही, ते कसे काय आणतील? त्यांना तर माझे तोंडसुद्धा बघायचे नाही. त्यांनी मला घरातून बाहेर काढले. ते मला आता स्वीकारणारसुद्धा नाहीत. मग मी कुठे जाऊ? काय करू? देशमुख फॅमिलीमध्ये तर मी आता जाऊ शकत नाही. ते मला कधीच स्वीकारणार नाहीत आणि मी माझ्या स्वतःच्या घरीसुद्धा आता नाही जाऊ शकत. अवनी या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत होती तेवढ्या तिच्या कानांवरती आवाज ऐकू येतो. कोण बोलले तुला? तू देशमुख फॅमिलीमध्ये येऊ शकत नाहीस? विक्रम अवनीच्या रूममध्ये येत बोलतो. विक्रमला बघून अवनी आश्चर्यचकित होते. हे इथे कसे काय, असा तिला प्रश्न पडतो. अवनी बेटा, आता कशी आहेस? बरं वाटत आहे ना तुला? हो काका, मी ठीक आहे. मला आता बरं वाटतंय. गुड गर्ल. आता मी सांगतो ती नीट ऐकून घे. मला माहिती आहे की तुझ्या आणि सिद्धार्थाचे लग्न झालेले आहे आणि ते कोणत्या परिस्थितीमध्ये झालेले आहे हे तुला आणि मला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तुझा कसलाही दोष नाही, त्यामुळे तू स्वतःला अजिबात गिल्टी फील करून घेऊ नकोस. मला अविनाश बोलला आहे की तुझा 2 महिन्यांपूर्वी ॲक्सिडेंट झालेला होता आणि तू कोमामध्ये गेलेली होतीस. त्यामुळे कदाचित आम्ही तुला भेटू शकलो नाही. पण ठीक आहे, जे झाले ते झाले. झालेल्या गोष्टींवर बोलून काही होणार नाही. आता जे झाले आहे ते झाले. आपण
स्वीकारले पाहिजे आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली पाहिजे. तुझ्या आणि सिद्धार्थाचे लग्न झालेले आहे. सिद्धार्थ लवकर तुला ॲक्सेप्ट करेल असं मला नाही वाटत, पण मला असं वाटतं की तू तुझ्या बाजूने खूप प्रयत्न करावेस. आज एवढी मोठी घटना घडली आहे की पूर्ण देशमुख फॅमिलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. घरातील कोणी तुला लवकर स्वीकारणार नाहीत, पण मी आहे ना, मी तुझी परिस्थिती समजू शकतो. आता तुझ्यासोबत पूर्ण देशमुख फॅमिली नाही, पण हा विक्रम देशमुख नक्कीच तुझ्यासोबत आहे. मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. वेलकम टू द देशमुख फॅमिली अवनी. माझी फॅमिली तुला स्वीकारणार नाही, जास्त करून सिद्धार्थ, कारण सिद्धार्थाचे अंतरावरती खूप प्रेम आहे. पण आता तू देशमुख फॅमिलीची एक सदस्य झालेली आहेस, त्यामुळे तू तुझ्या प्रयत्न, स्वभाव यामुळे घरच्यांचे मन जिंकून घे. सगळे तुला स्वीकारतील. सिद्धार्थ तुला एक दिवस नक्की स्वीकारेल. विक्रमचे बोलणे ऐकून अवनी विक्रमकडे आश्चर्याने बघू लागते. विक्रमच्या बोलण्याने अवनीच्या मनामध्ये थोडीशी तरी जागा निर्माण झालेली होती. तिची हिंमत आता वाढलेली होती. ती आता देशमुख फॅमिलीचा विचार करू लागलेली होती. बेटा चल, मी तुला आता माझ्या घरी घेऊन जातो. विकी, अवनी आणि विक्रम तिघेही देशमुख मेन्शनमध्ये निघून जातात. हे काय, तुम्ही हिला परत का घेऊन आणले? अंजली रागाने बोलते. अंजली, थोडी शांत हो. तिची तब्येत ठीक नाही, तिला थोडा वेळ बसू दे. विक्रम अवनीला हॉलमध्ये बसायला सांगतात. अवनी फक्त मानेने होकार देऊन विक्रम जे बोलेल ते फक्त करत होती. तोपर्यंत सिद्धार्थ त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि अवनीला बघून त्याचा राग आणखीनच जास्त वाढतो. डॅड, हे काय बघतोय मी? तुम्ही हिला परत काय इथे आणलेले आहे? हे बघ सिद्धार्थ, तू आधी शांत हो. मला घरातल्या सगळ्यांनाच एक गोष्ट सांगायची आहे. अंतरा पळून गेली, यात हिची काय चूक आहे? हिने तर दोन्ही घरांची इज्जत वाचवली. दोन्ही घरचा विचार करून ती या लग्नाला तयार झाली. यामध्ये हिचा काही फायदा होता का? नाही ना. यात फक्त अंतराची चूक आहे. ती न सांगता भर लग्नातून पळून गेली. तुला मान्य असो किंवा नसो, पण तुला एक गोष्ट मी आज सांगतो. आज अगदी रीतिरिवाजाने तुझे लग्न अवनीसोबत झालेले आहे. त्यामुळे आजपासून तुझी बायको अंतरा नाही, अवनी आहे. तुला हे मान्य नाही, मला माहिती आहे. तुझे प्रेम फक्त अंतरावरती आहे हे सुद्धा मला माहिती आहे. पण देशमुख घराण्याची सून म्हणून अवनी याच घरात राहील आणि हा माझा अंतिम डिसिजन आहे. ह्यामध्ये कसलाही बदल होणार नाही. तिला त्रास होणार नाही, तिची तब्येत खराब होणार नाही, याची काळजी घरातल्या सगळ्यांनीच घ्यायची. तिला कधीही वेडेवाकडे बोलायचे नाही. अवनी बेटा, तुला या रमा काकू तुझी रूम दाखवतील. तू जाऊन आराम कर. अवनी मानेने फक्त होकार देते आणि रमा काकूच्या रूममध्ये निघून जाते. घरात विक्रमचा हा डिसिजन कोणालाच पटलेला नव्हता, पण नाईलाजाने सगळेजण गप्प बसलेले होते. सिद्धार्थसुद्धा रागात बाहेर निघून जातो. चला, देशमुख फॅमिलीमध्ये अवनीचा गृहप्रवेश तरी झाला. तिला राहायला जागा तरी मिळाली. आता ते यानंतर घरच्यांना कशी जवळ करते, सिद्धार्थचे मन ती जिंकू शकेल की नाही, आणि अंतराचे काय होईल, हे सगळं काही आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत छान असंच वाचत राहा आणि आनंदी राहा. बाय, टेक केअर. पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल.